तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर अंतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आपण जी काही थीम घेतलेली आहे आणि आपल्या सोबत या रामधून मध्ये सावित्रीबाई फुले सोबत आलेले आहेत। आता या सावित्रीबाई फुलेंनी कशा हाल अपेक्षा सहन केल्या ते आता आपल्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतील। तर सावित्रीबाई फुले आज शिक्षणाच्या बद्दलचं आपलं मत सांगतील। रेडी। माझे पूर्ण नाव गुंजन नरेश बगमारे, वर्ग 5वा। मी आज तुम्हाला सावित्रीबाई यांच्यावर 2 शब्द सांगणार आहे। सावित्रीबाईंनी पहिली शाळा काढली होती। मुलींना शिकण्याचा हक्क नव्हता। चूल आणि मूल हे 2च गोष्टी होते। घराच्या बाहेर निघताना येत होतं फक्त चूल आणि मूल ह्या 2 गोष्टीच होत्या। आता सावित्रीबाई लढून सानेरी मुलींसाठी शिक्षणाचा हक्क दिला। सावित्रीबाई पहिल्या दिवशी शाळेत जात होत्या तेव्हा सावित्रीबाई फुलेच्या शाळेमध्ये फक्त 6च विद्यार्थिनी होत्या। त्यानंतर 6 किती विद्यार्थिनींना शिकवतील त्याचं पुढं होता आता सगळ्या विद्यार्थिनी शिकतात। सावित्रीबाई फुले यांना पहिल्या दिवशी सेन गोटे असे मारून सानेरी त्यांचा स्वागत केलं, तरी पण ते हार न मानता सावित्रीबाई फुले पुढे जात राहिले। धन्यवाद। व्हेरी गुड। वर्ग 5वीत आहे आपली सावित्रीबाई आणि या 5व्या वर्गात असणाऱ्या हिने आपले विचार मत मांडलेले आहे। सुंदर असे तिने मत मांडलेलं आहे, कारण त्यावेळेस होणारा जो त्रास होता सावित्रीबाई फुलेला तो आज आपण विचार नाही करू शकत, एवढा त्रास होत होता। धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर। जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव। धन्यवाद।